1 वाटी साखर, केसर भिजवलेले पाण्यात, 1 वाटी तूप, सुका मेवा, 1 वाटी पाणी, वेलची पूड, 1 छोटा चमचा रवा, 1 छोटा चमचा बेसन. मूग डाळ 6 ते 7 तास भिजवून घ्यायची. भिजल्याच्या नंतर सर्व पाणी विथेपर्यंत त्याला एका चाळणीत ठेवायची. वितळल्याच्या नंतर ती एका भांड्यात काढून घ्यायची मिक्सरच्या आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची. जास्त बारीक करायची नाही, त्याची भरड ठेवायची. एका कढईत तूप गरम करायला ठेवायचं. ते गरम झाल्यावर त्यात 1 चमचा बेसन व 1 चमचा रवा मिक्स करून घ्यायचा आणि त्याला लालसर रंग येईपर्यंत छान असं भाजून घेणं. मिक्स करत राहायचं जेणेकरून तो करपणार नाही. त्यानंतर मूग डाळीची भरड केलेली त्यात परतवून घ्यायची. ती खरपूस भाजेपर्यंत 7 ते 8 मिनिटे छान अशी परतवून घ्यायची. छान अशी लालसर होईपर्यंत त्याला परतवून घ्या. एका भांड्यात 1 वाटी पाणी गरम करायला ठेवा. त्या पाण्यात 1 वाटी साखर टाका. त्यात भिजवलेले केसर त्यात मिक्स करा आणि एक उकळी काढून घ्यायची. त्यात वेलची पूड टाका. छान अशी एक उकळी काढून घ्या आणि गॅस बंद करा. मूग डाळ अशी खरपूस भाजून झाल्यावर त्यात सुका मेवा घालून परतवा. त्यानंतर शुगर सिरप घालून घ्या. छान असं त्याला एकसारखं मंद आचेवर परतून घ्या. छान असं 10-15 मिनिट परतवून घ्या. झाला मग आपला मूग डाळीचा हलवा तयार. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.